तलवार का आवाज आला, हळदी कुंकवाला बाया बोलवा. ज्याचा त्याचा अनुभव असेल तर तुमचं लग्न झालेले वाटतं. मग तुम्ही तुमचं झाले लग्न झाले नाही? हा मला नाही तर नाही म्हणत झाले. मग त्यांना अनुभव आहे. सगळे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार झाले शेवायला ते बिचाऱ्याने गडबडीत व्याख्यान ऐकायला सरांनी वेळेवर सुरू केलं. तो हापचटीवर झाला विनोदाचा मला बोलायचं. तुम्ही एवढा हसत विनोद करू की नको करू का? अरे नको करू का? ते सरांचा अनुभव आहे. मार्गशीर्ष महिन्याचे मंगळवार झाले 8 किती करतात? मला विशेष या गोष्टीत वाटत नाही. मुली सांगतात 4-5, सर सांगतात 5-5. हा हा. त्या 5व्या मंगळवारी काय करतात? घरी जेवण करतात. त्या 7-8 बाया जेवायला येतात. त्यांना एक केळ आणि त्या काल्पनिक गोष्टीचं पुस्तक त्याच्यात दिलेलं असतं. एक राजा होता, एक राणी होती. राजाच्या आयुष्यात दुःख आलं. आम्हाला स्वतःच पाय लोकांचं नाही पाय. ती काल्पनिक गोष्टीची पुस्तकं किती वाचली पाहिजे आयुष्याचं कल्याण व्हावं. एक काल्पनिक सावित्रीबाई फुले वाचा. एक इथं रणरागिणीचं पुस्तक मला भेट दिला. ते पुस्तक वाचा. तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय आणि दुःख दूर झाल्याशिवाय राहणार नाही. असं अनेक वेळा आपण अनेक केलं. नंतर कोणीतरी सांगितलं नाही तुम्हाला जर तुमच्या आयुष्यातलं दुःख दूर करायचं असं ना, देवाला कुकडं कापा, भुकड कापा. जे शिजत नाही ते देवाला नाही वाटत आणि बाकीचे तुम्हीच खाऊन घ्या. असे खूप सगळे बळी दिले लोकांनी. दुःख दूर झालं का? नाही झालं. उपवास करून आमच्या महिलांच्या शरीरातलं हिमोग्लोबिन कमी झालं, अशक्तपणा आला, दुःख दूर होणार. दुःख आलं. नंतर माणूस मेला, सरणावर ठेवला, त्याला जाळला, त्याची राख झाली, विसर्जित केली. दुःख दूर कसं करायचं? तो प्रश्न तसाच राहिला. सुरेश पाटाने त्याला फार सुंदर दुजोरा दिला. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो. मी विजलो तेव्हा सारे आकाश जुळले होते. घेतला विश्वास जेव्हा कंठ होता कापलेला, पोळलेला प्राण माझा बोलणे आधीच गेला. जीवनाची प्रेत यात्रा थांबली जेव्हा स्मशानी, घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसांनी. ती ओळखीची माणसं खांदा काढून घेणारे. तुम्ही असो, मी असो, कोणी असो, त्याला जाळणारे, त्याची रक्षा विसर्जित करणारे. माणूस संपला. दुःख दूर कसं करायचं? प्रश्न तसाच राहिला. या दुःख दूर करायचं असेल तर आपल्याला सांगितलं एक सूत्र महात्मा फुलेंनी. तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं दुःख दूर करायचं असेल तर काय करा? त्यांनी फार सुंदर सांगितलं. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, नित्य सगळे आराम कोणी केले? एका अविद्येने केले. बस तुम्हाला समजतंय. एका अविद्येने केले. मग त्यांनी सांगितलं तुम्हाला जर तुमच्या आयुष्यातलं दुःख दूर करायचं असेल तर काय करा? अविद्या दूर करा, विद्या तुमच्या आयुष्यात मिळवा. अज्ञान दूर करा, ज्ञान तुमच्या आयुष्यात तुम्ही मिळवा. अज्ञानाचा अंधकार नष्ट करायचा असेल तर ज्ञानाचा प्रकाश तुमच्या आयुष्यात येऊ द्या. आणि त्याला जोडून प्रतिनिधी सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला सांगितलं, माणसातलं पशुत्व जाऊन त्याच्यात मनुष्यत्व प्राप्त होणं, याला शिक्षण म्हणतात, याला ज्ञान घेणं म्हणतात. ते ज्ञान घेत असताना आपण एनएसएसच्या शिबिरात कशासाठी आलो? महाविद्यालय जीवनात आता तुम्ही लॉ शिकताय, वेगवेगळे कायद्यांचे पुस्तकं असतील, इतर पुस्तकं असतील, तुम्ही महाविद्यालयात शिकता. पण जगण्याचं तत्वज्ञान शिकायचं असेल, ग्रामीण भागातून गांधीजींनी फुकट सांगितलं खेड्याकडे चला. तरी संस्कृती तुम्हाला अनुभवायची असेल, ती फ्लॅट मध्ये राहून फ्लॅट संस्कृती शिकता येत नाही. तुम्हाला जर इकडे शिकायचं असेल तर खेड्याकडे यावं लागतं. शहरात सुद्धा श्रमदान करू शकतो आपण, ग्रामीण भागात यावं लागतं. आणि मग विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हे ज्ञान सुद्धा गरजेचं आहे. म्हणून एनएसएसची सुरुवात झाली आणि संघर्षातून यशाकडे जायचा हा मार्ग ज्ञानातून जातो. आणि म्हणून आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर ज्ञान मिळवणं हे बेसिक. तुम्ही आता वकिलीचं सगळं शिकताय ना, गळ्यात तो बॅट टाकून तुम्ही कोर्टामध्ये उभं राहाल त्यावेळेला तिथं तुमचं ज्ञान कामी येणार. अलग लक्षात. तुम्ही शिकलेलं काय, तुमच्या मनात काय, तुमच्याकडे असणारी बुद्धिमत्ता आणि तुम्ही बुद्धी चातुर्यानं वापरलेले तिथं काय कायदे वगैरे मला त्यातलं जास्त माहित नाही. पण तुम्ही तिथं उभं राहिले म्हणजे तुमच्या जो वकील जास्त हुशार, त्याला जास्त कायदे माहिती, पळवाटा माहिती, तर त्या वकिलाला तेवढं डिमांड असते. एवढं तुम्हाला माहिती आहे. मला फक्त एवढंच माहिती आहे, एक हातात पेन धरलेला वकील 100 तलवारधारी सैन्यापेक्षा मोठा असतो. आणि
आणि एक हातात सुटकेस धरलेला वकील 100 चोर जेवढं धन चोरून नेऊ शकत नाही तेवढं धन चोरून नेऊ शकतो. कागदोपत्री म्हणतो मी, लगेच पैसे कसे बसते विचार करू नका. हे सगळं काय वकिलाचं महत्व सांगितलं. तो कायद्यात तो एक जबाबदार नागरिक आहे. इतर वेगवेगळे पेशे असतात, वकील हा पेशा कायद्यातला, तो त्यातला तज्ञ असतो. आणि मग तुम्ही हे शिक्षण घेत असताना हे NSSच्या शिबिराला आला, हे भाग्य आहे. तुम्ही एवढे जे 45-50 जण बसलेत ना, या 45-50 जणांमध्ये लक्षात घ्या तुम्ही कुठं बसलेत, काय बसलेत सांगतो. NSSची सुरुवात सांगितली तुम्हाला. माझा आजचा विषय कधी आता नाही, NSSची सुरुवात कधी झाली? 1969 झाली. कुठून झाली? जन्मशताब्दी. आणि कधी झाली, पुढे झाली, कोणत्या महाविद्यालयापासून? अहमदनगरच्या अहमदनगर महाविद्यालय. भारतामध्ये जेवढे NSSचे युनिट्स आहेत जवळजवळ 45 लाख विद्यार्थी. या 45 लाख विद्यार्थ्यांमध्ये जवळजवळ पुणे विद्यापीठाचे जेवढे विद्यार्थी आहेत त्या पुणे विद्यापीठाच्या 50,000 विद्यार्थ्यांमध्ये आपलं एक युनिट आहे ज्याची संख्या असेल 100-200 काहीतरी असेल. त्या महाविद्यालयात शिकत विद्यार्थी असतील 500-700 मुंबईमध्ये. त्या ते तुम्ही 50 जण आहात. त्या 50 जणांना आपला एक नंबर लागला म्हणून आपण इथं बसलोय. हे भाग्य आहे तुम्ही इथं बसतात. विद्यापीठ तुमच्यावर खर्च करतं एवढा कशासाठी? तुमचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी. आणि मग ह्या विषयाला न्याय देत असताना एवढं जरी कळालं आपल्याला बेसिक गोष्ट ज्ञान, संघर्षातून यशाकडे जायचं असेल, संघर्ष याचा अर्थ सरळ सरळ ज्ञान मिळवणे, अनुभव घेणे आणि मग तुम्हाला अनुभूती मिळते ती म्हणजे यशाची. आणि मग हा सगळा प्रवास करत असताना दुःख दूर कसं करायचं हा प्रश्न आता उत्तर आपल्याला सापडलं, ज्ञान मिळवायचं. पण आता ज्ञान मिळवत असताना बऱ्याचदा इथे जेवढे बसलेले काही जण, आता आमच्या काळात NSS होतं तर आम्ही त्या काळात विचार करायचो श्रमदान केलं का आम्हाला नाश्ता मिळायचा कॉलेजला. तर आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेला नाव पाडलं होतं राष्ट्रीय मेवा योजना. आणि मग ती खायला NSSच्या शिबिरात सगळ्यांची वजन कमी होतात, श्रमदान पूर्ण असं काही नाही. काहींची पावभाजी खाऊन मिसळपाव खाऊन वजन वाढतात सुद्धा, हे आम्ही अनुभवलेलं आहे. त्यामुळे NSSच्या याच्यात तुम्ही सहभागी झाला ना तर इथं आल्यावर आता स्वतःला शोधण्याची संधी मिळते. स्वतःला शोधायचंय म्हणजे काय करायचंय? NSSचं शिबिर आहे ना हे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडण्याचं शिबिर आहे. स्वतःला शोधायचं. एक लाडकीची गोष्ट नेहमी सांगत असतो की 11 वर्षाचा एक मुलगा, जुन्या काळातली घर इंग्रजांच्या काळातली जुनी माडी असायची, त्या माडीच्या गच्चीतून खाली डोकावतो, खाली रस्ता आहे, त्या रस्त्यावरती त्याला एक घोडागाडी दिसते. हे 11 वर्षाचं पोरग विचार करतं का मला आयुष्यात मोठा माणूस व्हायचा असलं तर त्या घोडागाडीचा चालक झाला पाहिजे. हे 11 वर्षाचा पोरगा विचार करतो. पूर्वीच्या काळी घोडागाडीची रचना अशी होती, शोले चित्रपटात तुम्ही पाहिली असेल की वरच्या बाजूला घोडा चालवणारा माणूस बसतो, प्रवासी माणूस उलटा करून खाली बसतो, बरोबर. मग तो पोरगा विचार करतो 11 वर्षाचा मला जर मोठा माणूस व्हायचा असला तर त्या घोडागाडीचा चालक झाला पाहिजे, वरती बसायला मिळेल, मस्त मी घोडागाडी चालवणार, मागे प्रवासी माणूस बसेल, घोडागाडीचा चालक झालं, मोठा माणूस होणार. या 11 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात हे काय खूळ घुसलंय. म्हणून आई बाप विचार करतात काहीतरी केलं पाहिजे. बाप बाजारामध्ये जातो, एक फ्रेम विकत घेतो, आईला आणून देतो बायकोला. ती आई त्या बाळाच्या खोलीमध्ये जाऊन तेवढी फ्रेम लावते. सकाळी एक वर्ग झोपेतून उठताना उठल्या उठल्या त्याला असं दिसतं की आपल्या त्या भिंतीवरती ही फ्रेम नवीन लावलेली कुणीतरी काल रात्री. आता ती फ्रेम ते काढतं आणि पळत पळत आईकडे घेऊन आईला म्हणते ही फ्रेम माझ्या खोलीमध्ये लावली, फोटो कोणीतरी लावलाय, हा नेमका काय मला समजला नाही. आणि आई त्याला समजून सांगते मग बाळा हे बघ काल तू म्हणत होता ना मला घोडागाडीचा चालक व्हायचं, तर नक्की हो, पण व्हायचं असलं तर या फोटो मधल्या घोडागाडीच्या चालकासारखा घोडागाडीचा चालक हो. फोटो असतो कुरुक्षेत्रावरती श्रीकृष्ण रथावर सारथी आहे आणि अर्जुन त्या रथावर धनुष्यबाण हातात घेऊन उभा आहे. आणि आई त्याला सांगते हे बघ तुला जर घोडागाडीचं चालक व्हायचं असलं तर श्रीकृष्णासारखं हो आणि अवघ्या विश्वाला धर्माचं तत्वज्ञान देण्याचं काम कर. त्या 11 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात कुतूहल आहे काय नेमकं भानगड आहे. आणि मग त्याला कोणतरी सांगतो तुला जर आता धर्माचं शिक्षण घ्यायचं असेल, तत्वज्ञान शिकायचं असेल तर तुला दक्षिणेकडे जावं लागेल. स्वामी रामकृष्ण परमहंस तिकडे आहेत, ते तुला शिक्षण देतील. हे 11 वर्षाचा पोरगा तिकडे स्वामी रामकृष्ण परमहंसांना भेटायला कन्याकुमारीला जातोय. रामकृष्ण परमहंस कुटीमध्ये तपश्चर्या करताय, साधना चाललेली आहे, दार लावलेलं आहे. हा पोरगा तिथे दारावरती जाऊन दार वाजवतो आणि म्हणतो आतमध्ये कोणी आहे का? आतमध्ये बसलेले स्वामी रामकृष्ण परमहंस थोडी तपश्चर्या भंग पावते म्हणून म्हणताय कोण आहे बाहेर? बाहेर असणारा हा 11 वर्षाचा पोरगा सांगतो मी कोण आहे हेच मला शोधायचंय म्हणून मी इथं आलो. कुठे? धर्माचं तत्वज्ञान शिकायला तिकडे. तसं तुम्ही स्वतः कोण आहात हे शिकायचं जर असेल महाविद्यालयातून NSSच्या शिबिरात यावं लागेल. आणि शिबिरात आले तर तुम्ही राहत नाही, तुम्ही NSSचा स्वयंसेवक होऊन जातात.
म्हणजे समाजासाठी एक आपण म्हणतो ना सजग नागरिक म्हणून तुम्ही इथून बाहेर पडता. इथलं इनपुट वेगळं आहे आणि आउटपुट वेगळं आहे आणि म्हणून तुम्ही इथं आला तर मी कोण आहे हे तुम्हाला ज्या वेळेला शोधायला मिळेल त्यावेळेला नरेश नावाच्या मुलाचा विवेकानंद होत असतो तसं तुम्ही इथं बसलेला आहात. भविष्यात इथून गेल्यानंतर तुमच्या जीवनात होणारं परिवर्तन हे तुम्हाला स्वतःला जरी दिसलं समाजाला नाही दिसलं तरी चालेल पण या इथं दिसलं तरी खूप काही गोष्टी घडल्या आयुष्यात असं फार महत्वाचं आहे. त्या स्वामी विवेकानंद मी आता एनएसएस आणि संघर्षातून या सगळे थोडं कोरिलेट करतोय बरं तुम्हाला एनएसएस पण समजावं म्हणून थोडं वेगळ्या मार्गाने जावं रोजच काय विषय म्हणून. विवेकानंदांनी 4 योग सांगितले राजयोग, सेवायोग, कर्मयोग आणि भक्तियोग. तर आपल्याला ते योग समजून घ्यायला अजून 8 तास लागतात पण एवढं काय आपल्याकडे वेळ नाही आपण थोडक्यात ओव्हरलूक करू. त्यांनी पहिला राजयोग सांगितला राजासारखं जगायचं असेल तर काय करायचं त्यांनी सांगितलं. एनएसएसच्या या लोगोवर 8 प्रकारच्या रेषा आहेत. काय त्याचं नाव अष्टप्रहर एनएसएसचा स्वयंसेवक समाजासाठी तत्पर असतात. दिवसाचे 4 प्रहर रात्रीचे 4 प्रहर स्वामी विवेकानंदांनी सांगितलं. म्हणजे त्याच्यात फार सुंदर फोड केलेली आहे रात्रीच्या 4 प्रहराची की पहिले म्हणजे 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3 ते 6 आले 4 प्रहर लक्षात. त्याच्यात सांगितलं पहिले प्रहर हर कोई जागे रात्री 6 ते 9 सगळे जागे असतात. दुसरे प्रहर जागे भोगी, तिसरे प्रहर जागे रोगी, चौथे प्रहर जागे योगी. 6 ते 9 सगळे जागे असतात. काटावर ते कुणाला गुजीरवाणे घरात माझ्या नवऱ्याची बायको आई कुठं काय करते अजून मला एवढंच माहिती. मी टीव्हीच नाही पाहत अजून कोणती मालिका नाही पाहत नाही सत्कार केला पाहिजे तुमचा मग सर बोलत असतात. सर म्हणतील आज माझ्यावर दिवाळी चालली आज मालिका चालू सगळे जागे असतात जेवण वगैरे चाललेलं असतं. 9 ते 12 भोगी माणसं जागी असतात. 12 ते 3 रोगी माणसं जागी असतात. व्याधी पीडा झोपत नाही रात्री ओळख बसतात. समजतं भावना पोचणं महत्वाचं विनोद करणं उद्देश 3 ते 6 योगी माणसं जागी असतात. एनएसएस मध्ये पहाटे 5 ला काय उठवायची गरज 9 वाजता उठवलं नाही चालणार का असं तरी प्रश्न नाही आला तुम्हाला येणार पण नाही. तसा जर प्रश्न मनात आला टिकीट युअर बॅक टू होम अलग अलग. 3 ते 6 योगी माणसं जागी असतात. योगी माणसं म्हणजे काय आता कुंभमेळाचा पहाटे 3 ला सगळे ऋषी महाऋषी काय असतील ते स्नानाला जातात. असं सांगतात राजासारखं जगायचं असेल तर पहाटे 3 ला उठून अंघोळ करून वाचन करणारी ऋषी महाऋषी आज ती महान झाली. आणि त्यांनी पुन्हा त्याच्यात पण सांगितलं पहाटे 3 ते 5 जे अंघोळ करतात त्याला प्रातः स्नान म्हणतात. काय म्हणतात अरे काय म्हणतात प्रातः स्नान म्हणतात. 5 ते 6 जे करतात त्याला स्नान म्हणतात. काय म्हणतात 6 ते 7 जे करतात त्याला अंघोळ म्हणतात. घोळ असतो म्हणून अंघोळ म्हणतात. आणि मग 7 नंतर घरातला काही लढायला कुठला काही सारखंच असतं सगळं आलं का लक्षात. ते विवेकानंदाने फुकट नाही दिलं म्हणजे जे माणसं सूर्याला जागवतात ती पुढे होतात आणि ज्यांना सूर्य जागवतो ती माणसं मागे राहतात हे फुकट नाही सांगितलं. मग आता आपण विचार केला पाहिजे की पहाटे उठून आपण आंघोळ केली पाहिजे राजासारखं जगायचं थोडं वाचन केलं पाहिजे. वाचन झाल्यावर मग आपण आपल्या कामाला लागलं पाहिजे काय असेल ते. पण आमच्याकडे असं मॅडम बरेच विज्ञान तंत्रज्ञान त्याच्याही पुढचं सांगितलं तुम्हालाही कामी पडेल. संघर्षातून यशाकडे जाताना वेळेचं नियोजन फार महत्वाचं. विज्ञानानं सांगितलं आता तुम्ही 60च वर्ष जगणार. पहिले 100 वर्ष सांगितलं किती वर्ष 100. आता सांगितलं तुम्ही 60च वर्ष जगणार आणि जगातला सगळ्यात शेवटचा माणूस हा 6 महिन्यांचा असेल असं विज्ञान सांगतं. मी केमिस्ट्रीचा माणूस आहे विज्ञानाला जबाबदार आहे म्हणून सांगतो. आता विषय असा आहे 60 वर्षाचं आयुष्य राहिलं तुमचं माझं वय आता 60 वर्ष झालं तर त्याच्यानंतर जर मिळालं तर ते बोनस असेल आपल्या सगळ्यांचं. पण 60 वर्ष आयुष्यामध्ये आता तुमचं वय असेल 18, 19, 20, 21, 22, 23 मला जे सांगितलं डबल मुक्काम 24, 25 आहे ना. डबल मुक्काम नाही समजलं का तुम्हाला. अरे मी तिच्याकडे पाहिले तिने माझ्याकडे पाहिले मी तिच्याकडे पाहिले तिने माझ्याकडे पाहिले पाहता पाहता तिचे 2 आणि माझे 4 विषय राहिले. टाळ्या वाजल्या काही डबल मुक्काम कळालं असतं त्यांना काय आता कळालं असतं असं होतं काय. इकडे बघा इकडे बघा 60 वर्ष आयुष्यातला आपण असं 20 वर्ष आयुष्य तुमचं गेलं किती गेलं अरे मोठ्याने बोला किती गेलं खाली किती राहिले किती राहिले 40. आता या 40 वर्ष आयुष्यामध्ये विज्ञानानं पुन्हा सांगितलं
24 तासांचा दिवस असतो. या 24 तासामधल्या 8 तास तुमच्या मेंदूला आरामाची गरज आहे. किती तास? 8 तास मेंदूला आरामाची गरज आहे मॅडम. पण कधी 8 तास मेंदूला आराम द्या, पण कधी? जेव्हा तुम्ही तुमचा मेंदू 16 तास वापरला असेल तेव्हा. हसताय. अगोदरच आम्ही आमचा मेंदू 16 तास वापरत नाही. मोबाईल मध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये गुंतवलेला असतो, टाइमपास करत असतो. 16 तास अगोदरच मेंदू वापरत नाही, वरून त्याला 8 तास आराम देतो. त्यात काही जण पहाटेच्या वेळेला 30 वापरत येतात, अजून 9 तास 10 तास. काही जण तर असं म्हणतात आंघोळ करणं अंधश्रद्धा आहे, आपण आंघोळ करूनच इथं बसलेले असतील 4 जण. आता नावं सांगायला लावू नका मला, हे सगळं पाहतो आम्ही. आता तुमचं 1/3 आयुष्य झोपेत जाणार. 24 तासामध्ये 8 तास झोपेत गेले, खाली किती राहिले? 16 तास. 40 वर्ष आयुष्य. आता म्हणतो 40 वर्ष आयुष्यामधलं तुमचं 1/3 आयुष्य झोपेत जाणार, खाली किती राहिले? खाली सांगू शकत नाही ना सर. सांगूच काही शकतो ना किती वर्ष राहिले. नाही तसं नाही, मी जनरल विचार काहीच गॅरंटी नाही. 27 वर्ष सरासरी आयुष्य राहील. किती वर्ष? 27. या 27 वर्ष आयुष्यामध्ये तुम्हाला डिग्री मिळवायची, बरोबर? तुम्हाला डिग्री मिळवल्यावर नोकरी करायची किंवा प्रॅक्टिस करायची, त्याच्यातून पैसे मिळतील, गाडी घ्यायची, बंगला घ्यायचा आहे. इथं ते सरांचं 1-2 जणांचं लग्न ते सोडले तर बाकीच्यांना पोरगी भेटली तर लग्न करायचे, संसार करायचा आहे. मग एवढ्या कमी स्पॅन मध्ये आपण एवढं सगळं कसं करणार? तर त्याच्यासाठी खरा संघर्ष सुरू होतो इथून पुढे. पण तुम्हाला वेळेचं नियोजन जमलं पाहिजे, आपल्याला कळालं पाहिजे. मी नेहमी सांगतो तो पुढचं 5 वर्षाची दृष्टी पाहिजे आपल्याकडे, नजर प्रत्येकाकडे दृष्टी पाहिजे. संघर्षातून याच्याकडे जायचं म्हणजे फक्त शेअर सांगायचं, आज मैं कुछ भी नहीं होती करके दिखाऊंगा असं नाही सांगायचं. थोडं बुद्धीला ताण द्यायला तसं सांगायचं. हे तुम्हाला कळायला पाहिजे का आपल्याला फार कमी टाइम स्पॅन राहिला, त्या टाइम स्पॅन मध्ये आपल्याला घडायचं आहे. आणि एनएसएस ला आपण 8 दिवस देतो, तिथे एनएसएस मधून सुद्धा घडलं. एनएसएस तुम्हाला वेळेचं नियोजन शिकवतो. म्हणजे मी नेहमी सांगतो महाविद्यालयामध्ये 8 प्रकारचे कट्टे असतात. पहिला कट्टा असतो वेळेवर, कितीला कॉलेज असतं? 9ला कॉलेजला यायचं, अभ्यास सगळा लेक्चर करायचे, प्रॅक्टिकल करायचे, निकाल लागला का मग पेढे वाटायचे. दुसरा कट्टा असतो 9चं लेक्चर आहे ना, मग जाऊ दे आपण 9:15ला जाऊ. मग तो डायरेक्ट 9ला येऊन कॅन्टीनला जातो चहा प्यायला. चहा पिऊन झाला की निवांत लेक्चरला लेट, काही लेट कमर्स असतात तो कट्टा असतो. तिसरा कट्टा असतो त्याला फक्त स्पर्धा परीक्षा, पुढं स्पर्धा परीक्षा, एमपीएससी कधी यूपीएससी कधी तलाठी कधी तहसीलदार कधी, त्याच्या डोक्यात तेवढंच असतं. चौथा कट्टा असतो त्याला स्पोर्ट्स, कुठं मॅचेस आहे, कुठं काय थोडं स्पीडनं सांगतो. 5वा कट्टा असतो एनसीसी, कुठं पोलीस भरती, कुठं आर्मी भरती, कुठं काय एसआरडी एनआरडी, त्याच्या डोक्यात तेवढंच असतं. 6वा कट्टा असतो नाट्य विभाग, कुठं पथनाट्य, कुठं डान्स स्पर्धा, कुठं काय. 7वा कट्टा असतो जो गॅदरिंगची वाट पाहत असतो, कधी ट्रॅडिशनल डे, कधी डान्स करायला मिळेल, वर्षभर प्रॅक्टिस करतात. 8वा कट्टा असतो त्याला खडे मारण्याचं काम करतो. आणि या 8 कट्ट्यांच्या पलीकडे एक आणखी कट्टा आहे, त्याचं नाव एनएसएस आहे, जो वरच्या 8 कट्ट्यांमध्ये सापडण्याची शक्यता आहे, पण तो 9व्या कट्ट्यात येतो आणि वरच्या सगळ्या गोष्टी तो एनएसएस मध्ये शिकतो. आता हे कशासाठी सांगतो? कारण एनएसएसचा स्वयंसेवक अष्टपैलू असतो. अष्टपैलू म्हणजे डोंबाऱ्यासारखा असतो. तुम्हाला लयच वेगळी उपमा दिली. डोंबारी माहिती आहे तुम्हाला? डोंबारे एकाच वेळेला वाजवायचे असत, एकाच वेळेला नाचायचे असत, एकाच वेळेला अंगावर फटकाही मारून घ्यायचा असतो, एकाच वेळेला त्याला गायचंही असतं आणि एकाच वेळेला पोटाची खळगी भागवण्यासाठी भिक्षा सुद्धा मागायची असते. असं अष्टपैलू काम तो जसं करत असतो तसं एनएसएसच्या स्वयंसेवकाला सकाळी लवकर उठायचं, मिसळला मावशी आल्याने म्हणून मिसळ बनवायची, पाव बांधायचे, कांदा कापायचा, कोथिंबीर कापायची, आंघोळी करायची, वेळ मिळाला तर दात घासायचे, एवढं सगळं काम नाही. आंघोळीला नाही म्हणतोय, आंघोळी करायची, सगळं आवरायचं, परबत सर आले म्हणून व्याख्यानाची तयारी करायची, सूत्रसंचालनाची तयारी करायची, रात्री सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्याची तयारी करायची. बऱ्याचशा जणांना स्वयंपाकाचं टेन्शन असतं, काहींना भांडे घासायचं टेन्शन असतं, काहींना ती जर भाकर भाजत असेल तर हा निदान त्याला चुलीला जाळ घालू लागतो, तिला पाणी लावू लागतो, असे पण काही काही असतील. सगळंच माहिती म्हणते. हे सगळं तुम्ही पाहिलं का नाही? अरे पाहिलं का नाही? आज कितवा दिवस आहे एनएसएसचा? 4था दिवस. 4 दिवसात एवढं तरी कळालं असेल. मी नेहमी सांगतो, आता तुम्ही मध्यान्ह आहात, 4था दिवस. एनएसएसच्या शिबिराचा पूर्वार्ध हा एनएसएसचे 2 दिवस रोळायला जातो. कशी शाळा आहे बाई, मग तिथं आंघोळीची व्यवस्था असेल का? मग तिथं मला बांबूचं दुकान जवळ असेल का? विचारा काय वाजता मला मग ती मॅगी खायला मिळेल का?
मला तिथे पिझ्झा मिळेल का? बाई मग माझ्या फोनला रेंज नसली तर कसं होईल तिथं? चार्जिंगला जर तीनच मिळालं तर रात्री मला झोप येईल का? अशा असंख्य प्रश्न मनात असतात. एखाद्या मुलीला फोटो काढला श्रमदान करता आणि तिला जो तो स्टोरीला ठेवता नाही आला, स्टेटसला ठेवताना तिला दुःख होतं, कधी मी तो स्टेटस टाकेल आणि एनएसएसचं काहीतरी त्याच्यावर टाकेल. बघा किती त्याच्यात हे. आणि मग तुम्ही इथं येतात तर पूर्वार्धामध्ये एनएसएसचं शिबिर काही नकोच वाटतं, पण उत्तरार्धात उद्यापासून तुम्हाला त्या म्हणजे जब घोंसले में आए तब घोंसले से नफरत थी और जब घोंसला छोड़ के आजाद होने की वक्त आया तब घोंसले से मोहब्बत हो गई. कळतं का? हा कळतं. काही जण असे मला प्रश्न पडतो मी काही जास्त भारी बोललो का काय. लक्षात येत आहे तसं. आता तुम्हाला उद्यापासून असं वाटेल अजून 2-4 दिवस शिबिर पाहिजे, बरोबर आहे? तर मग हे एनएसएसचे लगाव होत चालतो. मग याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी शिकायला मिळतात. डी.वाय. पाटील कॉलेजच्या एका व्याख्यानाला मी गेलो. समारोपाचं माझं व्याख्यान होतं. शास्त्री नावाची एक मुलगी होती, नाव मला ध्यानात राहिलं पण तिचं शास्त्री आडनाव तेवढं ध्यानात राहिलं. बाप तिला घ्यायला, ती पोरगी त्या बापाच्या गळ्यात पडून रडते शेवटच्या दिवशी. असं फार क्वचित चित्र दिसतं. ती गळ्यात पडून रडते आणि मी म्हटलं काय नेमकं घडलंय असं. ते म्हणे एनएसएसच्या पहिल्या दिवशी ही पोरगी आलिशान कार मध्ये बसून आली होती. बाप तिला सोडवायला आला होता. सोडवायला आल्यानंतर बाप गाडीच्या खाली उतरला, ती गाडीच्या खाली उतरली, इतर पोरं टेम्पो मध्ये बसून त्या शिबिराला आली होती. आल्यानंतर त्या बापानं पाहिलं बाकीच्या मुलींनी एकच बॅग आणलेली आहे साहित्य. वडिलांनी तिला सांगितलं तुला जर इथं आता 8 दिवस राहायचं असेल तर गाडीमध्ये एवढं सगळं साहित्य तू आणलंयस, याच्यामधलं फक्त गरजेचं जेवढं आहे, या मुलींनी जेवढं आणलं तेवढंच साहित्य तुला गाडीतून खाली देणार. आता त्या मुलींच्या घरी 5-5 नोकर कामाला आहे. आलिशान एसी बंगल्यामध्ये राहते. बाप आलिशान कारमध्ये सोडायला आलाय जीवाच्या काळजाच्या तुकड्याला. ती पोरगी तिथं जेवढं आवश्यक सामान आहे बाप तेवढं देतो, निघून जातो. मी 8 दिवस तुला घ्यायला येणार नाही, 8व्या दिवशी येईल असं सांगून बाप निघून जातो. 8 दिवसांनी ज्या वेळेला ती पोरगी रडते, ती पोरगी विचारलं नेमकं काय प्रकरण आहे तर ती पोरगी सांगते, सर म्हणे माझ्या घरी मी जेवायला बसले तर 2-2 नोकर माझ्या हाताखाली वाढायला आहे. माझ्या ताटामध्ये पंचपक्वान्नांचं जेवण आहे. मला बिस्लरीच्या पाण्याशिवाय पाणी नसतं घरी. मला सेवा करायला 5-5 नोकर आहे. माझ्या चपला धुवायला सुद्धा नोकर आहे, कपडे धुवायला सुद्धा नोकर आहे, भांडी घासायला सुद्धा बाई आहे. माझ्या घरी एसी आहे. माझ्या घरी मी कधी उन्हात राहत नाही. एसी गाडी मला कॉलेजला सोडवते, मी एसी गाडीत घरी जाते. एवढं सगळ्या सुखसुविधा आहेत. त्या सगळ्या सुखसुविधा माझ्या वडिलांनी डावलल्या आणि मला इथं एनएसएसच्या शिबिरात फक्त गरजेपुरतं साहित्य देऊन वडील सोडून गेले होते. पण एनएसएसच्या शेवटच्या दिवशी कळालं की या एनएसएसच्या शिबिरामध्ये घडणं काय असतं आणि शरीराला काय गोष्टी गरजेच्या आहेत. या गोष्टी ज्यावेळेला कळाल्या त्यावेळेला ती सांगत होती तर घरी मी 8-9 वाजेपर्यंत झोपायचे. इथं आल्यावर 5 वाजता उठायला लागतं. त्यावेळेला कळालं झोपेची किंमत काय असते. नाश्ता खायला 5-5 प्रकारचे नाश्ते असतात. ऑर्डर दिली का नाश्ता मला घरी येतो. इथं तसं नाही. जो नाश्ता ताटात येईल तो खाण्याची सवय मला लागली. श्रमदान करायला गेल्यावर कळालं शेतकरी उन्हात राहतो, त्यानं काय काबाड कसे केले असेल. घामाचा थेंब कधी कपाळावर माझ्या गळत नव्हता. तो घामाचा थेंब गळाल्यावर घामाची किंमत कळाली आणि शरीराला मी किती अत्तर सेंट मारायचे त्यापेक्षा या घामाचा सुगंध खूप भारी आहे. आणि श्रमदान केल्यानंतर दुपारच्या वेळेला ज्यावेळेला जेवायला बसायचे त्यावेळेला ताटात आलेली भाजी आळणी आहे का पुसट आहे का तिखट आहे का काय खारट आहे हे न पाहता, भाकरी जळालेली का जाड आहे का पातळ आहे का मोठी का बारीक हे न पाहता जे ताटामध्ये आलेलं अन्न आहे ते मी अत्यंत गोडीनं खाल्लं. हे खात असताना एक गोष्ट कळाली, श्रम जर केले कष्ट केले तर ताटात येणारी भाकरी गोड लागते आणि जर कष्ट नसतील आयुष्यात तर ती भाकरी सुद्धा गोड लागत नाही. आणि आणखी एक गोष्ट कळाली, घरी आपण डीजेच्या याच्यावर तालावर किती पण नाचू, एनएसएस मध्ये आलं की म्हणजे रंगे बसंती छोला गाण्यावर सुद्धा नाचता येतं आणि डीजेचे गाणे सोडून माणूस देशभक्तीच्या गीतांवर सुद्धा नाचतो, चळवळीच्या गाण्यांवर सुद्धा नाचतो. इथं आल्यावर मला कळालं सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हायला काही असं झगमगाट स्टेज पाहिजे असं काही नाही. आपल्या ग्रुपमध्ये असणाऱ्या मुलांच्या सोबत काम करण्यात किती आनंद आहे. आणि इथं आल्यावर मला कळालं 4 भिंतीच्या आतमध्ये आपलं उभं आयुष्य पुढत बसण्यापेक्षा मोकळ्या मुक्त वातावरणामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माची मुलं असतील. इथं आल्यावर तुम्ही कोणाला जात विचारली नसेल, धर्म विचारणार असेल. इथं आल्यावर मला कळालं का जाती धर्म कुठला हे न विचारता एकोप्यानं कसं राहायचं हे मला कळालं. आणि दिवसभर एवढं सगळं केलं की रात्री उशीवरती डोकं टेकवलं की लगेच शांत झोप लागते. ती शांत झोप घ्यायची असेल तर दिवसभर एवढं सगळं कष्ट करायचे असतात. हे मला एनएसएसच्या शिबिरात शिकायला मिळालं. आणि आणखी एक गोष्ट या एनएसएसच्या शिबिरात मी शिकले. इथून पुढे मी आता 8 दिवस एनएसएसच्या शिबिरात राहिले.
जेवढे संकट मी 8 दिवसात पहिले, घरी गरम पाणी असतं, सोलर असतं, म्हणजे इथं गार पाणी असतं, बरोबर आहे की नाही? आणि मग एवढे सगळे संकट मी पाहिले की आयुष्यामध्ये आता मला कितीही कठीण संघर्षाला सामोरं जावं लागलं, कठीण काळ मी पाहिला, तरी या NSS न मला शिकवलेले धडे ते मी कधी विसरणार नाही, आयुष्यात यशस्वी होईल. हे 8 दिवस तुमच्या आयुष्याला अशी कलाटणी देऊन जातील, 8 दिवस आज असे निघून जातील, अजून 2 दिवस असे निघून जातील. 8 दिवसानंतर आयुष्यभर तुम्ही 8 दिवसांचं गोल्डन इयर आठवत असाल. मला जर एखाद्याने विचारलं ना, मृत्यू समयी तुमच्या पटलावर काय काय यावं, ज्या 10-12 गोष्टी माझ्या डोळ्यासमोर यायची इच्छा असेल, त्यातील एक गोष्ट माझ्या NSSचा सुवर्णकाळ माझ्या डोळ्यासमोर जावा असं मला सदैव वाटतं. तो 8 दिवसांचा NSSचा काळ तुम्ही अनुभवून घ्या. आणि म्हणून NSS मध्ये आलं की संघर्ष हा आहे. मी नेहमी सांगतो, राम वनवासाला गेला नसता तर प्रभू श्रीराम झाला नसता. श्रीरामाचा प्रभू श्रीराम व्हायचा असेल तर 14 वर्ष वनवास, बरोबर आहे का? अरे मान्य आहे का? श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम म्हणत रस्त्यावरती आपण घोषणा देतो, पण आचरणाचं काय? तुम्हाला जर राम व्हायचा, राम आहे तुम्ही, तुम्हाला श्रीराम व्हायचा असेल, प्रभू व्हायचा असेल तर 14 वर्षाचा वनवास. NSS मध्ये निदान 8 दिवसाचं शिबिर करायला तर या. वनवास तर नाही, आनंदच आहे, पण काहीला असं वाटतं की NSSचं शिबिर आलं पण माझं लेक्चर बुडल, मग माझी मुलगी नापासून नाही पाठवते. आई विचार करते, भाई माझ्या मुली तिकडे पाठवतो, नको 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 घरीच काम, तिला सर्दी झाली का काय कळत नाही मला. बरोबर आहे की नाही? असतील तुमच्या आई घरून फोन करत असेल, लग्न झाल्यावर जशी सरांना, लग्न झाल्यावर जसं सासू सरांची तिच्या लेकीला फोन करून जेवली का, झोपली का, तुमच्यातल्या एखाद्या तुला फोन येतात, हॅलो कुठे आहे, काय करते, जास्त उन्हात जाऊ नको, काळजी आहे. आम्ही ज्या काळात शिबिर केली मोबाईलच होते, अँड्रॉइड तो सोडा, तो पाठवण्याचा बी नसायचा, आणि मग ते शिबिरात चांगलं काम व्हायचं. आता फोटो काढून स्टोरी ठेवणे असं बऱ्याचदा दिसतं मला. की माझा आता परवा याला व्याख्यान सिंहगड कॉलेजला 5 फेब्रुवारीला इथं विषय मोबाईलचा राष्ट्रीय NSS वर झालेला परिणाम, या सगळ्या अनुषंगाने मला शपथ आहे. तुम्ही माझं पत्रिका दाखवतो तुम्हाला, सरळ आहे काहीतरी. मोबाईल NSS हा एक परिणाम आहे. माझं भाषण करून मला फोन वाच काही नाही सर, त्यांना सांगा व्याख्यान चालू काही झालं, 2-4 कोटीचं नुकसान तर होऊ द्या, काय तू पण जरा अवघड आहे एवढं होतं. एखादी पोरगी चपाती ती लाटून झाली, पण आता तव्यावर जर टाकली तर परत दुसरी लाटायची घ्यायला, तीच पातळ करत असेल, पण पोटाच्या खाली गेली चालेल. व्यस्त दाखवायचा प्रकार असतो, व्यस्त दाखवतात. काही माणसं खूप व्यस्त दाखवतात. आता प्राचार्य मॅडमने जर मला सांगितलं असतं ना, मला कॉलेजचं काम मला काही जमणार नाही, तर मी म्हटलं असतं मॅडमचं काम आहे, बरोबर, भले तिथं काही काम असो किंवा नसो, पण मॅडम सांगितलं नाही सर मला ऐकायला यायचंय, मी येणार. हे एका व्यस्त असणाऱ्या माणसाच्या कार्यबाहुल्यातून वेळ काढून येणं हे जमलं पाहिजे आपल्याला आयुष्यात. तिसरा प्रकार असतो सुस्त. सुस्त म्हणजे इतका सुस्त, घरी झोपा काढायचं तर घरचे टक टक करतात म्हणून तो इकडे येतो. सकाळी तो उठतो बरं का, सकाळी तो उठतो, पण कधी योगा करून मुलं रिटर्न आले तो उठतो, सरळ प्लेट उठून नाश्त्याच्या पहिल्या जागी कसं मला मिसळ मिळेल, कसे 2 पाव मिळेल, त्याला शंका, त्याच्या मनात शंका असते, पाव संपले तर कसं करू, बरोबर आहे की नाही? आहे का नाही असं? अरे आहे का नाही? सुस्त पहिल्या पंक्तीला बसणार, पाव खाणार, लगेच रूम मध्ये येणार, गोधडी बांधून बसणार, मित्राला काय झालं, तापाला बरं झालं, श्रमदानाला बाकी सगळे जाणार, श्रमदानावर येणार, आले का हात गोधडी काढून आंघोळ करून पहिलं ताट घेऊन जेवायला हजर. आपल्याला प्रश्न पडतो सगळ्याला ताप गेला कसं काय, जेवण बिवण करणार, जेवण वगैरे करणार असेल तुमच्यात 2-4 जेवण वगैरे करणार, जेवण केलं पुन्हा त्याला ताप येणार, पुन्हा जाऊन सुस्त प्राणी असतो, इतका सुस्त असतो. शिबिराच्या शेवटच्या दिवशी समारोप कार्यक्रमात सुद्धा हे पूर्ण झोपलेलं असतं, कसं मला जेवायला मिळेल, कशी बॅग घेऊन लवकर टाकून घरी जाईल, सुस्त कॅटेगरी पण काही कामाची. आणि चौथी कॅटेगरी आहे मस्त, गाणं आलं बघा, तू चीज बडी है मस्त मस्त, अरे ते चांगले अर्थ. NSS साठी ही चीज फार पडतो. कशासाठी? तो NSS चा जो मस्त स्वयंसेवक असतो, तो श्रमदानाला वेळेवर हजर असतो, तो त्याच्या योगासनाला वेळेवर हजर असतो, नाश्त्यालाही मदत करतो वाढायला, श्रमदानात सुद्धा प्रामाणिकपणे कष्ट करतो. तुमचा हिशोब कोणी नाही पाहिला तरी चालेल, भगवंत म्हणून पाहतोय आणि तो तुमचा हिशोब ठेवतोय, काय काम करतोय हे पोरगं. आणि मग जर इथं काम केलं नाही तर स्वर्गामध्ये जर जायची वेळ आलीच,
यमराज जर तुम्हाला घेऊन तिथं वर गेलाच, असा एक NSSचा स्वयंसेवक त्या स्वर्गाच्या दारावर भांडत होता. यमराज म्हणला तुला नरकात पाठवायला लावलंय. तो म्हणला नाही मला स्वर्गात पाठवा. नाही म्हणे तू काम केलं नाही NSS मध्ये, तुला स्वर्गात नाही पाठवायचं, तुला नरकात पाठवायचं. यमराजांचा आणि त्या स्वयंसेवकाचा वाद चालू होता. तेवढ्यात इंद्रदेव बाहेर आले. काय झालं नाही एवढा वाद झाला? नाही म्हणे यानं काहीच आयुष्यात चांगलं काम केलं नाही, प्रामाणिकपणे काम केलं नाही, याला स्वर्गात जागा नाही, याला नरकात पाठवायला लावलं. तो स्वयंसेवक त्या इंद्रदेवाला म्हणला नाही म्हणेस मी चांगलं काम केलेलं आहे म्हणे, काय खोटं बोलतोय हा यमराज. इंद्रदेव त्याला म्हणले थांब तू शांत बस, लावा रे याचा तो व्हिडिओ. माझा तुझा व्हिडिओ लावताना मी काम करताना तर काही खरं नाही. तर प्रामाणिकपणे काम करणं, निष्ठेने काम करणं हे जमलं पाहिजे. आणि मग त्या NSS मध्ये तुम्ही आला की तुमचा संघर्ष सुरू होतो. स्वॉट अनालिसिस, अष्टपैलू स्वयंसेवक घडत असताना संघर्ष करायचा आणि यश मिळवायचं, इथं आपल्याला पोहोचायचं. आता हे सगळे मी तुम्हाला NSS चे पैलू सांगितले, पण याच्यामध्ये NSS मध्ये स्वॉट अनालिसिस करायला मिळतं. तुम्हाला जर आयुष्यात यश मिळवायचं असेल तर संघर्ष करायचा. आता तुम्ही NSS मध्ये आहात म्हणजे स्वॉट अनालिसिस करायची अत्यंत सुंदर संधी तुम्हाला मिळेल. स्वॉट अनालिसिस करायचं म्हणजे काय करायचं? स्वॉट अनालिसिस SWOT बऱ्याच जणांना माहिती का? हा म्हणा नाही तर नाही म्हणा, माहितीये का? माहिती. अरे मोठ्याने बोला. माहिती नाही. S फॉर स्ट्रेंथ, S फॉर स्ट्रेंथ. मोठ्याने बोला. S फॉर स्ट्रेंथ. W फॉर वीकनेस, W फॉर वीकनेस. O फॉर opportunity, O फॉर opportunity. T फॉर threats, T फॉर threats. S फॉर स्ट्रेंथ, स्ट्रेंथ म्हणजे ताकद. NSSच्या शिबिरामध्ये तुम्हाला ताकद ओळखायला मिळते. आयुष्यामध्ये कॉलेजला तुम्ही जीवन जगताय, स्ट्रेंथ ओळखा तुमची आजच. काय स्ट्रेंथ आहे? माझ्याकडे चांगलं वक्तृत्व आहे, मी माझी न्यायालयात बाजू खंबीरपणे मांडू शकतो आणि मी माझ्या क्लायंटला न्याय मिळवून देऊ शकतो. ही झाली तुमची पक्की बाजू. एखादी पोरगी म्हणली माझं भाषण चांगलं नाही, मला कोर्टात आर्ग्युमेंट काय म्हणतात ते करता येणार नाही, तर हे झाला तुमचा वीकनेस. पण तुमचा जे स्ट्रॉंग पॉईंट आहे तो तुम्ही आज ठरवा. तुम्हाला जर वाटत असेल हा माझा स्ट्रॉंग पॉईंट आहे तर त्याच्यामध्ये काम करा. माझ्या आयुष्यातला स्ट्रॉंग पॉईंट वक्तृत्व नंतर झाला. तो वक्तृत्व मला कळाला की हा माझा स्ट्रॉंग पॉईंट आहे. त्यावेळेला मी वक्तृत्वामध्ये सर्वस्व झोकून दिलं. मी 4 वर्ष प्राध्यापकी करून सोडून दिली, मला पगार पडवतो म्हणून, आणि 4 वर्ष प्राध्यापकी केली. आता माझी PhD चालू आहे. मी आता 2 वर्षात डॉक्टरेट होऊन जाईल, 1.5 वर्षातच होऊन जाईल डॉक्टरेट. परिवार विद्यावाचस्पती झालेले प्राध्यापक व्याख्यान देत फिरतात असं सगळं म्हणतील लोक. आता हे कशाचं देतं की मला ज्या वेळेला कळालं माझा स्ट्रॉंग पॉईंट वक्तृत्व आहे तर मी कशाला दुसऱ्या क्षेत्रात काम करतो. माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली त्या 2 गोष्टीने, एक आहे NSS आणि दुसरा आहे वक्तृत्व. या 2 गोष्टीचा मला स्ट्रॉंग पॉईंट कळाला तर मी मग त्याच्यावर काम केलं पाहिजे. आयुष्यात वीक पॉईंट कळाला पाहिजे. वीक पॉईंट काय आहे तो प्रत्येकाला. एखादी पोरगी म्हणली मला नाही चांगली रनिंग, मला नाही चांगला गोळा फेकता आहे, मग मी कशाला पोलीस भरतीमध्ये जाऊ. एखादी पोरगी म्हणली मला नाही वकिलीचं हे कायद्यांमध्ये उतरायचं, दुसरं क्षेत्र बघा, त्याच्यात काम करा, रुची निर्माण करा त्या क्षेत्रामध्ये. जर तुम्हाला वीकनेस समजत नसेल तर दुसऱ्याकडून समजून घ्या. तेही समजत नसेल तर वीक पॉईंट वर काम करा. मग वीक पॉईंट वर काम करा म्हणजे काय, त्याला स्ट्रॉंग पॉईंट बनवा. वीक पॉईंट आयुष्यात नाही असं थोडी होतं. वीक पॉईंट आयुष्यात असतो तर त्याला स्ट्रॉंग पॉईंट बनवलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? न्यायालयामध्ये एका कैद्याला पकडून नेलं तर तुमच्या विनोद तुमच्याच सांगतो क्षेत्रातला एका कैद्याला पकडून नेलं, स्ट्रॉंग पॉईंट काय असतो बघा. त्याला तिथं म्हणे तू दरोडा टाकला, खून केला, तुला फाशीची शिक्षा दिली पाहिजे. त्यानं हात जोडले कोर्टापुढे, म्हणे नाही नाही तुम्ही मला माफ करा, एवढ्या वेळेला चुकून माझ्याकडून खून झाला, दरोडा टाकला, असा तर काय कायदा नाही लगेच माफ करायला. पण न्यायाधीश आपला काल्पनिक होता. मग तो म्हणला नाही रे चल तुला माफ करणं चुकीचं आहे म्हणे, जमणार नाही. नाही म्हणे मी परत दरोडा टाकणार नाही, मी सज्जनासारखं वागेल. वाटलं तर माझ्याकडे लेखी घ्या. कोर्टाला वाटलं अरे चांगलं सज्जन दिसतंय, कोर्टाला लिहून घेतलं. त्यानं लिहून दिलं मी चोरी करणार नाही, केल्यास मला फाशीची शिक्षा द्या. त्याला त्याच्याकडून ओढ लिहून सोडून दिला. 6 महिने परत दरोड्यात सापडला, परत पकडून आणला, त्याच कोर्टापुढे उभा केला. कोर्टानं म्हणे याचा जुना कागद काढा रे. काढा 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 म्हणे कागद. काढला. त्याच्यात लिहिले होतं मी चोरी करणार नाही, केल्यास मला फाशीची शिक्षा दिली. त्यांनी वाचून दाखवलं. नाही नाही म्हणे नीट वाचा. तर नीट वाचलं मी चोरी करणार नाही केलं. तर माझ्याकडे दिलं, त्यांनी दाखवला बा तो जो स्वल्पविराम होता तो मी चोरी करणार स्वल्पविराम, नाही केल्यास मला फाशीची शिक्षा द्या. आता हसणाऱ्यांचे 3 प्रकार असतात. एकाला विनोद लगेच कळतो लगेच हसतात. दुसरा प्रकार असतो शेजारची मुलगी हसते, मी नाही हसते पण पागल म्हणते म्हणून हसतात. तिसरा प्रकार असतो त्याला कालच्या व्याख्यानाचा विनोद आज आठवतो. आणि चौथी कॅटेगरी खूप भयानक असते. चौथी कॅटेगरी की आता नाही हसणार, विनोद दाबून ठेवणार.
रात्री झोपेमध्ये मग 12 वाजता ते पोरं सगळं झोपलेले असतात, त्यातली एक पोरगी करते हा 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 असं भयानक असतं ते सगळं. त्याच्यामुळं खळखळून हसून घ्या, काही बाजू नाही. स्ट्रॉंग पॉईंट आणि वीक पॉईंट कळायला पाहिजे, त्याच्यावर काम करायचं. माझी एक आणखी संघर्षातून याच्याकडे जायचं ते सांगतोय तुम्हाला. वीक पॉईंटचा स्ट्रॉंग पॉईंट करता आला पाहिजे. ती लाडकी गोष्ट माझी आणखी एक फार भाजी तुम्ही ऐकली तर तुम्हाला पटेल. ती MBAच्या ऍडमिशन चालू असतात आणि 80% मेरिट लागतं. सगळे लोक ऍडमिशन घेतात, 2-4 ऍडमिशन शिल्लक असतात, बसल्यावर चालतात. त्यातला एक पोरगा येतो, तो थोडा म्हणजे मला दिव्यांग व्यक्ती बोलायचं नाही, पण तो बोबडं बोलणार असतो, थोडं तोत्र बोलणार असतो, बोबडं बोलणार. आणि तो तिथे ऍडमिशन घ्यायला येतो, तो तुम्हाला ऍडमिशन द्या. शिक्षक मला जमणार नाही, तुला ऍडमिशन देता येणार नाही, बोबडं बोल. नाही मला मार्केटिंगलाच ऍडमिशन घ्यायची म्हणजे जमणार नाही. मग तो वशिला लावतो आणि ऍडमिशन घेतो. पहिल्या दिवशी असा मोठा वर्ग असतो, 120 मुलांचा वर्ग सगळा भरतो आणि शिक्षक वर्गात एंट्री करतानाच 500 ज्ञानेश्वरी घेऊन येतात. 100 विद्यार्थी वर्गात बसलेले, 500 ज्ञानेश्वरी शिक्षकांनी आणलेले आहेत आणि त्या 500 ज्ञानेश्वरी 5-5 करून 100च्या 100 विद्यार्थ्यांना देतात आणि सांगतात तुम्ही आता मार्केटिंगला ऍडमिशन घेतलंय, या 5 ज्ञानेश्वरी उद्यापर्यंत विकायच्या आणि वर्गात येऊन बसायचं. सगळ्यांनी 5-5 ज्ञानेश्वरी घेतल्या, वर्ग सुटला, पोरं गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी वर्ग भरला 9 वाजता, सगळे विद्यार्थी बसलेले, शिक्षक वर्गात आले. काल मी तुम्हाला 5-5 ज्ञानेश्वरी दिल्या होत्या, कुणी कुणी विकल्या हात वर करा. 5-10 हात वर झाले. तू किती विकल्या? 2. तू किती विकल्या? 3. तू किती विकल्या? 1. तू किती विकल्या? 2. शेवटचा कोपऱ्यात ते पोरग बसलेलं बोबडं बोलणार, त्याचा हात वर होता, त्याला तू किती विकल्या? 5च्या 5 ज्ञानेश्वरी विकल्या. आता शिक्षकाला प्रश्न पडला असा कोणालाच 5च्या 5 विकता आणि याला कसं काय विकल्या? यानं कोणती मार्केटिंगची स्ट्रॅटेजी वापरली? मग त्याला उभं केलं, अख्खा पुढे घेतलं, सरांनी टाळ्या वाजवल्या, त्याचं अभिनंदन केलं, त्याला विचारलं सांग कोणती मार्केटिंगची स्ट्रॅटेजी वापरली तू एवढ्या 5च्या 5 ज्ञानेश्वरी विकल्या? ते पोरग मला सर स्ट्रॅटेजी काय नाही म्हणे, की 5 ज्ञानेश्वरी घ्यायचो, प्रत्येकाच्या दाराला जायचो, ज्ञानेश्वरी उडलायचो, ती वर थोडं आपण ती वाचायचो, वाचून दाखवली तर लोक घेऊन टाकायचे. आता वाचून असं दाखवल्यावर लोक विचार करतात असं ऐकण्यापेक्षा विकत घेतली परवडली. 5च्या 5 ज्ञानेश्वरी विकल्या म्हणे मी. हे काय जमलं ते, हे कशात जमलं ते? तुमचा वीक पॉईंट तुम्हाला स्ट्रॉंग करता, त्याच्यावर काम करा. जर काम केलं नाही तर त्यात काही मजा नाही. आलं का लक्षात? संघर्ष करायचं नाही तर तुमचा वीकनेसला स्ट्रॉंग पॉईंट करा. स्ट्रॉंग पॉईंट करायचा अजून माझं असं थोडं सोपं करून सांगतो. जरी तुम्ही मॅच्युअर असले तरी काही गोष्टी समजणार. आणि जसं ती आई दुधाचा काला बनवतो, अशा वाटी प्लेटमध्ये बनवतो आणि पोराला खाऊ घाल. पोरानं नाही खाला साखर टाक, नाही खाला त्याला गाणं म्हणून लाग. आई गाणं सुद्धा फार भारी गायची.